मला या ठिकाणी 3 राईट अँगल ट्रायंगल दिसायलेत. कोणते कोणते दिसायलेत का तुला? हा बघा बर. हा हा BAC मोठा, MAC छोटा आणि BAL हा सगळ्यामध्ये AA 90 डिग्रीचा आहे. मान्य का? आता अजून थोडस गणिताला झूम करा तुम्ही. आपल्याला प्रूव्ह दॅट जे करायचे ना त्याच्यामध्ये सर्व हायपोटेनियस दिसतात बघा. दिसायलेत का? मला सांगा BL हायपोटेनियसच दिसायला का? CM हायपोटेनियसच आहे का नाही? आणि BC बघितलं तर हायपोटेनियसच आहे का नाही? म्हणजे थोडक्यात इथं काय करायचंय आपल्याला तर पायथागोरस थेरम तीनही ट्रायंगल मध्ये वापरायचा आहे. आता आणण्यासाठी तसं काय काय करावं लागतंय बघा. पहिल्यांदा मोठ्या ट्रायंगल ABC मध्ये उतरतो मी. उतरू का? अँगल A 90 डिग्री. मग बाय पायथागोरस थेरम मला काय लिहिता येतं इथं? हायपोटेनियस कोणता आहे सांगा? BC चा स्क्वेअर बरोबर त्याची हाईट सांगा BA चा स्क्वेअर आणि त्याचा बेस सांगा AC चा स्क्वेअर. मान्य आहे का तुम्हाला? याला मॅजिक बॉक्स करू का मी? इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकू का? बघा एवढं लक्ष द्या तुम्ही, एवढं की तुम्हाला नंतर न बघता गणित आलं पाहिजे. फक्त 3 राईट अँगल ट्रायंगल तर तुम्हाला दिसलेत, मग तुम्ही जर लक्ष दिलं तर तुम्हाला नंतर न बघता गणित येतं. एवढं मी 100% सांगतो गॅरंटीनं. असं एक धासू टेक्निक आहे आपल्याकडे बघा. आता ट्रायंगल कोणता घ्यायचा माहिती का? BL दिसायला तर BL नुसार जायचं. ट्रायंगल BAL दिसला. परत अँगल A 90 डिग्री आहे. त्याच्यामध्ये परत बाय पायथागोरस थेरम आपल्याला म्हणता येते हायपोटेनियस कोणता आहे? BL चा स्क्वेअर बरोबर BA चा स्क्वेअर प्लस AL चा स्क्वेअर. आता मला इथं काहीतरी ऑड वाटायला. काय ऑड वाटायला माहिती का? BA ला BS. आता हे जे AL आहे ना AL ते अर्ध आहे बघा. कोणाच्या सांगा? AC ची. राईट, व्हेरी गुड. हाफ ऑफ द AC चा स्क्वेअर. आता BL ला BL चा स्क्वेअर, BA ला BA चा स्क्वेअर प्लस 1 चा 1 2 चा 4 AC ला AC चा स्क्वेअर. आता मला सांगा हे असं लटकायल्यावर काय करतो आपण? जलवा टेक्निक आठवते का? सगळ्याला 4 ने मल्टिप्लाय करूया. 4 इंटू BL चा स्क्वेअर 4 इंटू BA चा स्क्वेअर प्लस 4 इंटू 1/4 AC चा स्क्वेअर. मग 4BL चा स्क्वेअर बरोबर 4BA चा स्क्वेअर. इथं 4 4 गेट कॅन्सल म्हणजे फक्त AC चा स्क्वेअर. आता ह्याला पण मॅजिक बॉक्स टाका करा आणि इक्वेशन नंबर 2 नाव द्या. आता हे झालं. आता कोणत्या ट्रायंगल मध्ये उतरायचं? सेम कॉपी पेस्ट मेथड आहे. MAC मध्ये उतरायचं. MAC मध्ये अँगल A 90 डिग्रीचा आहे. परत बाय पायथागोरस थेरम. आता CM चा स्क्वेअर हायपोटेनियस कोणता आहे? CM चा स्क्वेअर बरोबर AC चा स्क्वेअर प्लस MA चा स्क्वेअर. मान्य? मग CM ला CM बरोबर AC ला AC. आता परत मला सांगा एवढा MA कोणाच्या अर्ध आहे? BA च्या. म्हणजे कॉपी पेस्ट. इकडचं लक्षात आलं की इकडचं येते बरोबर हाफ ऑफ द BA. खरं तर MA मोठा असते मी इथं BA दिले बरोबर राईट. AC चा स्क्वेअर प्लस 1 चा 1 4 चा 4 BA ला BA चा स्क्वेअर. 4 चा जलवा परत डायरेक्ट लिहू का? 4CM चा स्क्वेअर 4AC चा स्क्वेअर. बघा एकदा कळाला डायरेक्ट लिहिता येते आपल्याला. इथं BA चा स्क्वेअर. तुम्हाला 100 पैकी 100 मार्क पाहिजे तर इथं लिहावं लागतंय मल्टिप्लाइंग बाय 4. आता परत ह्याला मॅजिक बॉक्स केला आपण. इक्वेशन नंबर 3. आता पुढे काय म्हणते तुमचं डोकं? सांगा काय करावं लागेल ह्या दोन इक्वेशनचं? थोडं तुम्ही विचार करा ना. तुम्हाला स्कॉलर बनायचे का नाही? थिंकिंग लेवल तुमची पण वाढली. हा काय करावं लागेल? ऍडिशन. ह्याची आणि ह्याची काय करायची? ऍडिशन. इक्वेशन 2 प्लस इक्वेशन 3 मग 4BL चा स्क्वेअर प्लस 4CM चा स्क्वेअर बरोबर हा ह्याचं काय? 4BA चा स्क्वेअर 4BA चा स्क्वेअर प्लस AC चा स्क्वेअर प्लस 4AC चा स्क्वेअर प्लस BA चा स्क्वेअर.
आता इथून काय करतो मी 4 कॉमन काढतो. काढू का? बीएल चा स्क्वेअर सीएम चा स्क्वेअर. थोडं लक्ष द्या. 4 आणि 1 किती होतात रे? 5. 5 बीए चा स्क्वेअर आणि 4 आणि 1 5 एसी चा स्क्वेअर. मग आता इथं अजून भेटलं नाही ना मला. पण इक्वेशन नंबर 1 बघा ना. थांबा ना. 5 ला 5 5 कॉमन काढू. बीए चा स्क्वेअर प्लस एसी चा स्क्वेअर. आता इक्वेशन नंबर 1 मध्ये बघा. बीए चा स्क्वेअर एसी चा स्क्वेअर काय लिहिता येते? बीसी चा स्क्वेअर. म्हणजे 4 बीएल चा स्क्वेअर प्लस सीएम चा स्क्वेअर बरोबर 5 बीसी चा स्क्वेअर फ्रॉम 1. असं त्याला कारण द्यायचं. अरेच्या हेच पाहिजे होतं आणि तेच आलं. हेन्स प्रूव्ड. मॅथ मध्ये हीच तर जादू आहे. असं लक्षात आलं की बरोबर येते शेवटीला. राईट डाऊन.